हॅशटॅग मध्ये हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो, तो भाजी एवढी तिखट होती की मला ते भाजी खाऊन जेवढा शंभूळाला त्याला टिश्यू पेपर हँड मारला आणि त्यानं मी शंभूळ पुसू राहिलो. आलो मग डायरेक्ट रूमवर आलेला डायरेक्ट झोपून गेलो. डायरेक्ट सकाळी उठलो. आता म्हटलं भाऊ पहिले आपल्याला दात घासा लागते. तरी बरं झालं दात घासा साहित्य माझ्या सोबत आणलं, नाही तर भुललो होतो माझ्या घरी. माझ्या दात घासेपर्यंत तिकडे आंघोळ करून दादानं तयारी पण केली. तोपर्यंत मी तुम्हाला वरचा नजारा दाखवतो. डायरेक्ट मी चाललो वर. हे पा वरचा नजारा. जे मित्राचा फ्लॅट होता ते एकदम विमानतळाजवळ होता. इथून मला विमानाचा रोड दिसत जा, पण विमान एक पण दिसत नव्हतं. विमान सुट्टीवर असते ना. खाली येऊन पाहतो दादानं तयारी करून एकदम ओके मध्ये होता. थोडा साईडनं सरक मधलं मला खिडकीतून पावती मधलं बाहेरचा नजारा कसा आहे. तोपर्यंत आम्ही तयारी करून एकदम ओके मध्ये झालो. आता दादाचा जायचा टाइम झालता. मी आजला चाल मध्ये जिथपर्यंत तुला सोडून देतो. ऑटोत बसून फोकणीचा ऑटोला शिल्लक पैसे घ्यायचं, मग दादाला दिलं दुसऱ्या ऑटोत बसून. आता इथपर्यंत आलो तर नाश्ता करून जातो म्हटलं मी. ताईले म्हटलं नाश्त्याला काय तर पोहे आहेत म्हणे. मी आलं ठीक आहे दे म्हटलं पोहे. मग पण सकाळ सकाळी गरम गरम लागतील तर ठीक आहे म्हणे, तुला गरम पोहे देतो म्हणे. गरम पोहे सकाळ सकाळी मस्त नागपूर मधला नजारा पाहून किती मस्त वाटत आहे. ते पण एका रोडाच्या साईडनं बसून चहा पेनं पोहे खाणं मस्त एकदम ओके मध्ये. चाय नाश्ता करून मी निघालो आता फ्लॅट इकडे जायसाठी.